प्रकल्पाअंतर्गत चळणी, सायवन, दाभाडी, किन्हवली या आश्रमशाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या वाहनाचा कासा पोलीस ठाणे हद्दीत बाबूगाव जवळ काल अपघात झाल्याची घटना घडली आहे। एका भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने अन्न पुरवठा करणाऱ्या गाडीला एका बाजूने दाबल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाल्याची माहिती चालक व स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या वाहनात 3 आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळच्या जेवणाचे डबे वाहून नेले जातात। मात्र सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे अन्न पुरवठा भरलेले डबे रस्त्यावर विखुरले। यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर अन्न मिळण्यास विलंब झाला। या घटनेनंतर तत्काळ पर्यायी गाडी पाठवून अन्न पुरवठा करण्यात आल्याची माहिती डहाणू प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी दिली। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे। पालकांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना गरमागरम अन्न शाळांमध्येच तयार करून दिले जात होते। मात्र सध्या एका खाजगी कंपनीमार्फत अन्न तयार करून 40 ते 50 किलोमीटर दूरवरून शाळांमध्ये पोहोचवले जात असल्याने ते थंड आणि शिळे होत असल्याचा आरोप केला जात आहे। तर या भागातील रस्त्यांवर सर्रासपणे अवजड अवैध वाहतूक होत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे। अशा घटनांमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। या प्रकरणाचा तपास कासा पोलीस ठाणे करत असून पुढील कारवाई सुरू असल्याचे समजते। तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमध्ये स्वयंपाकाची पूर्वीप्रमाणे सोय करावी, जेणेकरून यांसारखे अपघात आणि पावसाळ्यात पूर आपत्ती निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागते तशी परिस्थिती उद्भवणार नाही, अशी पालक वर्गाकडून सांगण्यात येत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।